हॅलो, नमस्ते आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या किरण's रसोई या चॅनल्सवर. आज आपण बघणार आहोत गवार. अगदी झटपट तयार होणारी आणि काहीच नाही फक्त कांदा आणि शेंगदाण्याचा कूट वापरून मी तयार करते हे. पण बघा एकदा नक्की ट्राय करा. ह्या प्रकारची ही भाजी करून घरात सर्वांना अतिशय आवडेल. तर चला सुरुवात करूयात. आता मी ते सुरुवातीला ही गवार निवडून घेतलेली आहे. ही एक साधारण पावशेर गवार आहे आणि मी 2 पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे ह्याला धुवून घेते. इथे मी एक मध्यम साईजचा कांदा घेतला आणि एक 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्यात आपण कांदा मी हा चिरून घेते, बारीक करून घेते आणि लसूण आपण बारीक चिरून घेऊयात. ही सर्व तयारी झाली आता आपली. मी आता आता काय करते की एक कढई ठेवली मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे टाकूयात. आता तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकतेय. मोहरी चांगली तडतडू द्यात. आता मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरं टाकूयात. जिरंही चांगला आता गरम झालंय तर त्यामध्ये मी जे लसूण आपण चिरून ठेवलाय तो तो टाकूयात. आता लसूण चांगला झाला, परतला गेलाय. तर आता मग जो चिरलेला कांदा आहे तो टाकून आपण त्याला चांगल्या प्रकारे भाजून घेऊयात. लाल होईस्तोपर्यंत आपण त्याला भाजायचं आहे. आता कांदाही चांगल्या प्रकारे लाल झालाय. तर त्यामध्ये मी आता जी आपण गवार चिरून ठेवली आहे ती टाकते. गवार टाकल्यानंतर मी लगेचच त्यामध्ये 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे लाल तिखट, एक एक चमचा मी माझ्याकडे आपला जो गावरान मसाला म्हणतो किंवा जो कांदा लसूण मसाला आहे, तो मी एक एक 1 ते 1.5 चमचे टाकतेय. मीठ चवीनुसार टाकलंय. धने जिरा पूड मी 1 चमचा टाकलाय. आता हे सर्व आपण काय करूयात मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे. एक 2 मिनिटे मी चमच्यानी हलवून त्याला परतून घेतेय. आणि आता मग मी त्यामध्ये काय करते, की आपल्याला गवार शिजण्यासाठी थोडं पाण्याची गरज लागेल. तर 2 ते 2.5 ग्लास ह्याला पाण्याची गरज आहे. गवार कशी आहे ह्याच्यावर आता डिपेंड आहे ते. जर तुम्ही कवळी गवार घेतली तर कमी पाणी लागेल. 1-1.5 ग्लास पाणी लागेल किंवा थोडी निबर असेल तर मग 2.5 ग्लास पाण्याची गरज आहे. आता पाणी टाकल्यानंतर मी त्यावर झाकण ठेवून आता ही गवार शिजण्यासाठी आपण एक 10 मिनिटाचा वेळ देऊया. 10 मिनिटात गवार चांगल्या प्रकारे शिजून तयार होईल. पण जर तुम्हाला पूर्ण कोरडी गवार पाहिजे असेल तर थोडं एक अजून एक 5 मिनिटं त्याला शिजून द्या. नाहीतर मग थोडीशी लतपत पाहिजे असेल, 10 मिनिटात पूर्णपणे गवार चांगल्या प्रकारे शिजते. 10 मिनिटानंतर मी एकदा चेक करते, की गवार शिजले की नाही. गवारचा आपण काय करतोय चमच्यामध्ये एक गवार घेऊन बघतोय, ती अशी थोडीशी दाबून बघा हातामध्ये. तर चांगल्या प्रकारे शिजली असेल तर पूर्ण ती अशी बारीक
होऊन जाईल. नसेल शिजली तर थोडा अजून एक 2-3 मिनिटं शिजवून द्या. आता मी परत एक 2 मिनिटानंतर झाकण काढून बघते. गवार चांगल्या प्रकारे शिजले आणि मला थोडीशी जास्त कोरडी नकोय, लतपतच पाहिजे म्हणून मी तशी ठेवली आहे. आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळामध्ये टिफिनसाठी किंवा मग पोरांचेच टिफिनसाठी ह्याच्यासाठी ही भाजी अतिशय झटपट तयार होणारी भाजी आहे. बघा फक्त 10 ते 12 मिनिटात भाजी तयार झाली आहे. तर नक्की ह्या प्रकारे ट्राय करा आणि खायला सुद्धा अतिशय छान लागते ही भाजी. नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे आणि काही कमेंट्स असेल, काही सुझाव असेल तर मला नक्की कमेंट करा. थँक यू आणि सबस्क्राईब नक्की करा.